आणि बारामती लोकसभा मतदारसंघामधली लढत दिवसेंदिवस रंगत चालली आहे। नणंद भाऊजाईमधल्या या लढतीकडे राज्याचं लक्ष लागले। सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आपापल्या प्रचाराचा नारळ फोडला आणि आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। अजित पवार यांनीही यामध्ये उडी घेतली आहे। सुनेत्रा पवार यांच्यासाठी त्यांनी अनेक सभाही सुरू केल्यात। आजच्या बारामतीमधल्या सभेत त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांच्या समर्थकांवर टीका केली। मी म्हटलं की आता वडिलांना निवडून दिलंय, 91ला मुलाला निवडून दिलंय, 3दा मुलीला निवडून द्या, एकदा सुनेला निवडून द्या। ह्याच्यात काय माझं चुकलं? मी हेही सांगतो, तुमच्या सगळ्यांच्या देखत सांगतो, माझ्या लोकसभा मतदारसंघातले मान्यवर आहेत त्यांच्या देखत सांगतो, निवडून दिल्यानंतर माग जे 15 वर्षाच्या करता उमेदवार निवडून गेलेले होते त्यांच्या 5 वर्षाची प्रत्येक कारकिर्दीपेक्षा यांची कारकीर्द जास्त उजवी असेल हे मी तुम्हाला करून दाखवीन। लोक भावनिक कसं करतात बघा। आता मी इथं बसलोय, सुनेत्रा उमेदवार म्हणून तिथं बसली, बाकीचे सगळे स्टेजवर बसलेत, अतिशय गर्दी झालेली आहे। अमेरिकेचा टाइम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते, मीडिया मोठा होता, नेमके पवारसाहेब तिथं वर बसलेले, पायापाशी सुप्रिया बसलेली, ह्या बाजूला रोहित आणि इथं युगेंद्र, अख्खं कुटुंब जवळ घेऊन बसले होते। बाबूराव तुम्ही इथं आहात, प्रकाशराव तुम्ही इथं आहात, कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कोणी बसलो होतं का? मीडियाला अमेरिकेमध्ये देखील ते जावं की बघा कुटुंब कसं एक आहे। माझी विनंती आहे की खरंच कुणी किती भावनिक, शेवटच्या सभेला पण भावनिक होती, कदाचित काही अश्रू डोळ्यात येतील काहींच्या, भावनिक होऊ नका। प्रपंचाचा प्रश्न आहे, ह्या आपल्या नीरा उजव्या डाव्या कालव्याचंही पाणी कमी झालेलं आहे, त्यालाही आपल्याला पाणी जास्त आणायचं आहे। आणि आम्ही विजयराव आणि देवेंद्रजी ह्या सगळ्यांनी जो निर्णय घेतलेला तो खूप चांगला घेतलेला आहे। बोगदाही खांदायला पूर्वी वेळ लागायचा, आता ते मशीन जेवढा बोगदा खांदायचा तेवढा त्याचा घेर असतोय, आणि इकडनं मशीन सुरू करतात, तिकडनं सुरू करतात, मधी होल पाडतात, इकडून पुन्हा त्या होलला तिकडं, तिकडून इकडं। आम्ही आता मुंबईमध्ये कोस्टल रोड असेल तिथं काही बोगदे, आपल्या इतर ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बोगदे आहेत। आता पुण्यावरून मुंबईला जाताना घाट आपल्याला वाचावा म्हणून पण बोगद्याचं काम एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात रस्ते विकास महामंडळ करतंय। मित्रांनो, ते शक्य आहे। मागं वीर खांद्याला किती दिवस लागायचे? लोक म्हणायची घर बांधून बघा, वीर खांदून बघा आणि लग्न करून बघा। आता ही लांबड भला मोठं ते पोकलँडचं थोबाड आणलं, कचा 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 उलटत, ते मला कचा कचा सिगी मला नोटीसच आली आणि लगेचच वीर, लगेच ही गोष्ट शंकरा जरा ऐक, त्याच्यामध्ये ही परिस्थिती आहे। मी देवेंद्रजी, एकनाथराव, आम्ही पण दिल्लीमध्ये जाऊ, आम्ही मोदी साहेबांना सांगू। आता मी इकडे लक्ष, म्हणजे आता हा निर्णय घेतल्यामुळं आता आमच्या मोदी साहेबांच्या पण ओळखी झाल्या, आमच्या अंबानी अडाणींच्या पण ओळखी झाल्या। पूर्वी आमच्या ओळखीच नसायच्या, आम्ही नुसतंच घास घास घासायचो। मोठी लोक यायची, आलो आलो आलो, ह्यांनी केलं ह्यांनी केलं ह्यांनी केलं, आणि निघून जायची, राबणारा राहायचा तसाच। सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या, म्हणजे आम्ही काय नुसतंच, आम्ही काय केलं? 31-32 वर्ष मी नुसता शांत बसलो, काहीच मी केलं नाही। ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली, अजितचा काडीचा संबंध नाही। ह्याचा कुठंतरी विचार करा। बारामतीमधल्या याच भाषणामध्ये सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या, मग मी इतक्या वर्षात काहीच केलं नाही का, हा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला। आणि त्यावर संस्था कधी स्थापन झाल्या याचं वर्ष पाहावं, उत्तर तुमचं तुम्हाला मिळेल, असं शरद पवार यांनी म्हटलं। मी काय केलं? निर्णय कधी घेतले त्या ज्या संस्था आहेत त्या कधी स्थापन झाल्या त्याची एक चाल बघावं
आणि त्या सालमध्ये कोण किती वर्षाचा होतं त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं उत्तर मिळेल. मी काही त्याचं करत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.